आणि आता आपण बघणार आहोत गावाकडच्या 50 घडामोडींची झटपट सुरुवात करूयात। तूर खरेदी अद्याप सुरू न झाल्यानं अमरावतीत शेतकऱ्यांना खासगी बाजारात तुरीची विक्री करावी लागते। दरम्यान या ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दरानं तुरीची खरेदी केली जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतोय। वाशिम जिल्ह्यात मोजकीच लागवड केलेल्या द्राक्षांच्या बागांना वाढलेल्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे। दुपारच्या वेळी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्यानं द्राक्ष खराब होत आहेत। यामुळे द्राक्ष उत्पादनाला फटका बसणार असून किमान 20% अनुदान होण्याचा 20% नुकसान होण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। यवतमाळमध्ये जहाल नक्षल कमांडरला अटक करण्यात आली आहे। दिलीप उर्फ तुलसी मेहतो असं नक्षलवाद्याचं नाव असून भुतिया पहाडगंज दलमचा तो कमांडर होता। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नक्षल कमांडरला अटक केली आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी श्रीरामपुरात शेतकरी संघटनेकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आलं। 19 मार्च रोजी पुण्याच्या आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला। तूर कापणीला महिना उलटल्यानंतरही शासनाकडून तूर खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये। दरम्यान घरात तूर साठवून ठेवली असल्यानं किडे लागण्याची शक्यता वाढली, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला। वर्ध्याच्या ग्रामीण भागातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यानं शेतकरी संकटात सापडला। शेतकऱ्यांकडे शेकडो क्विंटल कापूस पडून असल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला, त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी शासनानं तूर नोंदणीचे आदेश दिले, मात्र अवघे काहीच दिवस शिल्लक असताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी रखडली आणि त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला। जळगावमध्ये कापसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। 5 ते 60% शेतकऱ्यांचा कापसाला भाव नसल्याने आणि केंद्र बंद पडल्याने घरातच पडून आहे, त्यामुळे मायबाप सरकारने आता आमच्याकडे लक्ष द्यावं, कापसाला 10 ते 12 हजारांचा भाव द्यावा आणि आमचा कापूस खरेदी करावा अशी विनंती आता कापूस उत्पादक शेतकरी करतात। वाशिमच्या कारंजा टोल नाक्यावर कत्तलीसाठी नेणाऱ्या 31 बैलांचा ट्रक पोलिसांनी पकडला असून त्यातील 27 बैलांना वाचवण्यात यश आले, तर 4 मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 55% पशुगणना पार पडली आणि केवळ 10 दिवस शिल्लक असतानाही आकडेवारी पुढे सरकत नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना ऐनवेळी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे। कराड तालुक्यातील चचे गावात बिबट्याची 4 पिल्लं सापडली आहेत। वन विभाग आज संध्याकाळी या पिल्लांचं आईचं पुनर्विलन करण्याच्या तयारीत आहे, मात्र त्याआधी शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली। पुनर्विलन करण्यासोबत बिबट्याला पिंजऱ्यात पकडा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावमधील शेळावे इथल्या हातभट्टीवर पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली। यावेळी गावठी दारूसह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे ठाक पडले, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याअभावी धोक्यात येणार आहेत। जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांबाबत अनेक तक्रारी आहेत आणि यातील कोल्हार आणि भगवतीपूर इथल्या अनियमिततेबाबत कार्यकारी अभियंता आर स्वारे यांना निलंबित करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात नागरिकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पोलीस विभागातर्फे फिरत्या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं, त्यामुळे आता नक्षलग्रस्त भागातील लोकांची तपासणी करण्यात येणार आहे। वाशिमच्या कारंजा शहरात एका 3 वर्षीय चिमुकल्याचा खड्ड्यात पडल्यानं मृत्यू झाला। जवळपास 7 ते 8 फूट घाण सांड पाण्यासाठी खड्ड्यात आलेल्या म्हणजे पाणी जिथे साठवण्यात आलं त्या खड्ड्यात पडल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्यातील संस्थांना मोठमोठ्या कंपन्यांकडून CSR फंड मिळवून देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। संस्था चालकांची 2.25 कोटींची फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली। सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कर्मचाऱ्यांनी लावण्यांसह सिनेमातील गाण्यांवर टीका धरला। यावेळी कामाच्या त्रासात कंटाळलेले कर्मचारी गाण्यांवर मनमोकळेपणानं थिरकले। जिनिंगमध्ये कापसावर पाणी मारताना शूटिंग केल्याने एका वाहन चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली। या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिनिंग मालकाविरोधात रोष व्यक्त केला, तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मागील 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावर नियमित विमान वाहतूक सुरू कधी होणार असा सवाल आता उपस्थित होतोय आणि मागील अनेक महिने या विमानतळावरून विमानसेवा अनियमितपणे सुरू असल्यानं याचा प्रवाशांना फटका बसतोय।
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून दापोलीत महसूल राज्यमंत्री योगेश कदमांच्या हस्ते महसुली दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील 1492 ग्रामपंचायतीत एकाच वेळी विशेष ग्रामसभा होणार आहेत. जळगावच्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मॉइश्चर मशीनची तात्काळ तपासणी करण्यात आली असून मशीनमध्ये काही प्रमाणात तफावत आढळून आली आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला कमी मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि यावेळी मंदिर समितीच्या वतीनं गोगावले यांचा सत्कार करण्यात आला. शिवजयंतीचं औचित्य साधत शिर्डीतील युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत एक नवीन आदर्श निर्माण केला. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात आपला जीव गमावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला लाखो रुपयांचा हातभार लावत आधार दिला. घोडे कुटुंबाला 1 लाख, शेजूळ कुटुंबाला 2 लाख तर जखमी देहरकर यांना 11,000 अशा 3,11,000ची मदत मिळाली आहे. अभिनेता विकी कौशलने रायगडावर जात महाराजांना अभिवादन केलं आणि शिवप्रतिमेचं पूजन करत त्यांनी महाराजांना आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं लातूरमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली. 3 ते 4 किलोमीटर लांबीच्या या बाईक रॅलीमध्ये महिला आणि मुलींसह तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्ल्यावर खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी झाली आणि यावेळी तटकरेंनी बोटीतून मुरुड ते पद्मदुर्ग किल्ला असा प्रवास केला. शिर्डीत आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी साईंच्या शिर्डीत पुढील वर्षभरात शिर्डी बस स्थानकासमोर मोठं शिवस्मारक उभारणार अशी घोषणा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. छावा चित्रपट करमुक्त करा अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित त्यांनी विनंतीचा विचार करत आवश्यक पावलं उचलावीत अशी मागणी केली. जळगावच्या अमळनेरमधील आमदार माजी मंत्री अनिल पाटील यांनी शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा केला. शिवजयंतीच्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिवप्रेमींनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली. धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. तुळजाभवानी माता शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा देखावाही साकारण्यात आला. लोणावळ्यात शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांची वेशभूषा परिधान करत अनेक चिमुकल्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकदमध्ये एका तरुणाने पिंपळाच्या पानावर शिवरायांची प्रतिमा साकारत शिवरायांना अभिवादन केलं. शंतनू देशमुख या तरुणानं ही आकर्षक प्रतिमा साकारली. अकोल्याच्या अकोटमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं कृषी मेळावा भरवण्यात आला. 1,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. दरम्यान या मेळाव्यात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं. शिवकालीन भाला, धनुष्यबाण, त्याचबरोबर सोसनपट्ट्यासह विविध शस्त्र ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कल्याणमधील साहसवीर अजित कारभारी यांनी तब्बल 16,732 फूट उंचीवरून अनोखी मानवंदना दिली. त्यांनी रशियातील कोलुग्मना या अतिथंड प्रदेशात L410 विमानातून स्काय डायव्हिंग करत शिवरायांची प्रतिमा असलेला ध्वज फडकावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. स्थानिक विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्याच्या कोंढव्यात मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढत महाराजांना अभिवादन केलं. मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीनं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी रॅलीचं स्वागत करण्यात आलं. शहरातील तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सोलापूरच्या पेनूर गावात शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं आज अनावरण केलं जाणार आहे. मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईकांच्या हस्ते लोकार्पण केलं जाईल. गोरेगावच्या म्हाडा वसाहतीमधील वास्तू हाईट्समध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली आणि रहिवाशांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढली. यावेळी महिला पुरुषांनी ढोल ताशावर ताल धरला तर लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विक्रोळीत एका कलाकाराने टर्की या पक्षाच्या पिसावर शिवरायांची प्रतिमा साकारत महाराजांना अभिवादन केलं. निलेश चव्हाण या कलाकाराने ही प्रतिमा साकारली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. चोपडा शहरातही शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. चिमुकल्यांनीही नऊवारी नेसत शिवरायांना अभिवादन केलं. मनमाडमध्ये शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भव्य मिरवणूक काढत महाराजांना अभिवादन करण्यात आलं. चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करत भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. जळगावमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. जळगाव शिवतीर्थ मैदानावर शिवरायांचा जयघोष करत कर्मचाऱ्यांनी उत्साहात शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने अकोल्यात भव्य पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेत हजारो विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी सहभाग घेतला. खेडमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पालखीला पुष्पवृष्टी अर्पण करत अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी ढोल ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारा गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तोफेचा स्फोट झाला आणि या स्फोटात 2 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ इसरूळ बायपास रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे आदेश देऊनही काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे 4 गावच्या सरपंचांनी आमरण उपोषण सुरू केले. रस्त्याचं काम होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला. अमरावतीमध्ये जिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं. त्यामुळे संतप्त परिचारिकांनी आक्रमक होत 1 दिवस कामबंद आंदोलन केले. निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला. यवतमाळमध्ये आरोग्यमंत्र्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. कामबंद आंदोलन करत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या अंबेजोगाई दिवाणी न्यायालयाने परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला धक्का दिलाय. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्यानं कोर्टाने विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश दिलेत. जिनिंगमध्ये कापसावर पाणी मारताना शूटिंग केल्यानं एका वाहन चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिनिंग मालकाविरोधात रोष व्यक्त केला. तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालं. यावेळी एका वाहन चालकानं बछड्याची हालचाल मोबाईलमध्ये कैद केली. जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांबाबत अनेक तक्रारी आहेत आणि यातील कोलार आणि भगवतीपूर इथल्या अनियमिततेबाबत कार्यकारी अभियंता SR वारे यांना निलंबित करण्यात आलं. यवतमाळमध्ये आरोग्यमंत्र्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला. कामबंद आंदोलन करत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. व्यसनमुक्त समाजासाठी धरू व्यायामाची कास करू व्यसनांचा ऱ्हास हा संदेश देत यवतमाळच्या देव चौधरी या आंतरराष्ट्रीय धावपटूने तब्बल 13 तास धावत आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे. विक्रम पूर्ण करताच त्याचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून दापोलीत महसूल राज्यमंत्री योगेश कदमांच्या हस्ते महसुली दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. मागील 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल आता उपस्थित होतोय. मागील अनेक महिने या विमानतळावरून विमानसेवा अनियमितपणे सुरू असल्यानं याचा प्रवाशांना फटका बसतोय. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा मंजुरी 2 मंजुरीपत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील 1492 ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी विशेष ग्रामसभा होणार आहेत. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी फाट्याजवळ ट्रकचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटी झाला. अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटाजवळ मिनी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला. सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अकोला शहरात मलब्यानं भरलेला टिप्पर पलटी झाल्यानं अपघात झालेला आहे. मलबा रस्त्यावर पसरल्यानं काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट मार्गे खेडमध्ये गांजाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी खेड पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत एका महिलेसह 3 अटक केली. आरोपींकडून 31,56,447 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगावच्या यावलमध्ये 58 वर्षीय व्यक्तीने 2 5 वर्षीय चिमुकल्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. या प्रकरणी तब्बल 33 जणांना अटक करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोल्यातील येवता ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली.
जळगावमधील पाचोरा शहरात पूर्ववैमनस्यातून 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. शिवजयंतीचा उत्सव साजरा करून घरी परतताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली आहे. भांडूपमध्ये टेम्पोने स्कूटीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूटी चालकाचा मृत्यू झाला. सांगलीच्या म्हैसाळ कागवाड मार्गावर बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. यात 16 जण गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धुळ्यात लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली आणि या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्वांचे प्राण वाचले. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चांदणी इथल्या एका व्यक्तीच्या गोठ्याला अज्ञातानं भीषण आग लावली. या आगीत 40 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांहून अधिकचं आर्थिक नुकसान झालं. दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून 1200 साहित्यिक विशेष रेल्वे गाडीने रवाना झालेत. मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिला आणि हा असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही. वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही देसाईंनी दिला. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला. विशेष पथकाकडून परळीत साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष साबळेंच्या पथकाकडून साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मस्साजोग प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई होते आणि त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी थोडा धीर धरावा, कोणतेही आंदोलन न करता सरकारवर विश्वास ठेवावा असं वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. शिर्डी साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली. कोपरगावच्या वेळापूर शिवारात ही घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी सराईत गुन्हेगार असून या टोळीने लूटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीनसह एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडनं 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. बाईक चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत ती चालवायची आणि सोडून द्यायची अशी कबुली चोरट्यांनी दिली. काश्मीराच्या एका उच्चभ्रू सोसायटीत काही गुंडांनी गार्डवर कार चढवत गोंधळ घातला होता आणि या प्रकरणी एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मटारची आवक वाढली आहे. दर दिवशी जवळपास 50 ते 60 वाहनं मटारची आवक झाल्यानं दरात घसरण झाली. मटारचे दर 20 ते 30 रुपयांवर गेल्यानं सामान्यांना दिलासा मिळाला. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वाघबीड घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालं. यावेळी एका वाहन चालकानं बिबट्याची हालचाल मोबाईलमध्ये कैद केली. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.